आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट 2006च्या साखळी स्फोट प्रकरणाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। हायकोर्टाने सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली होती। या निकालाला सुप्रीम कोर्टाने सध्या स्थगिती दिलेली आहे। 2006 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातल्या 5 आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती। 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा झालेली होती। पण या सगळ्या आरोपींची पुरेशा पुराव्या अभावी मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती। पण या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती। तातडीच्या सुनावणीची मागणी केलेली होती। 24 जुलैला आपण या प्रकरणावर सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीशांनी सांगितलेलं होतं। वकील सिद्धार्थ शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। शिंदेजी, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे। काय म्हटलंय कोर्टाने, काय निरीक्षण नोंदवली आहे? बघा, राज्य सरकारचं म्हणणं होतं, राज्य सरकारसाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता अपीयर झाले। ते म्हणले जरी आता हे जे कॉन्व्हिक्ट्स आहेत त्यांना बाहेर, ते जेलच्या बाहेर आहेत, तर त्यांना जेलमध्ये परत येण्याचा प्रश्न नाहीये। पण ते म्हणले की ही जी जजमेंट आहे ती दुसऱ्या मकोका ट्रायलमध्ये वापरली जाईल आणि राज्य सरकारला आणि पोलिसांना त्याच्यात नुकसान होऊ शकतं। त्यामुळे ह्या जजमेंटला स्थगिती दिलेली आहे। पण स्थगिती जरी दिलेली असली तरी हे जे 11 जणांना सोडण्यात आलंय ते जेलच्या बाहेरच राहतील। त्यांना नोटीस इश्यू केली गेली आहे। त्यांना त्यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टापुढे मांडावं लागेल आणि 1 महिन्यानंतर परत ह्याच्यात पुढची सुनावणी होईल। पण न्यूज हीच आहे की ते ज्यांना सोडलेलं आहे बाहेर ते बाहेरच राहतील, पण जजमेंटवर स्थगिती आहे। कारण आहे की दुसऱ्या मकोका ट्रायलमध्ये ही जजमेंट वापरली नाही गेली पाहिजे। जर या जजमेंटला, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली गेलेली असेल तर तो यापुढे आता ग्राह्य धरला जाणार नाही आणि असं जर असेल तर पुढे आता पोलिसांना कारवाईचा किंवा शोध घेण्यासंदर्भात काही प्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा होतो का? हो, ग्राह्य धरला जाणार नाही, म्हणजे कारण ते वापरलं गेलं असतं आणि दुसरे आरोपी पण ह्याच कारणामुळे, म्हणजे कारण काय होते बॉम्बे हायकोर्टाचे की साक्षीदारांच्या सह्या मॅच नव्हत्या होत, कॉपी पेस्ट झालेलं आहे, इन्व्हेस्टिगेशन नीट झालेलं नाहीये, तर हे सगळं दुसऱ्या ह्याच्यात वापरलं जाईल आणि पोलिसांना राज्य सरकारला त्याचं नुकसान होऊ शकतं। तर त्यापुरतं आता बघा, खरी स्थगिती काय असती? स्थगिती म्हणजे त्यांना परत जेलमध्ये जावं लागेल, पण तसं सुप्रीम कोर्टाने केलेलं नाही। ते बाहेरच राहतील, फक्त जजमेंटला स्थगिती असेल आणि त्यामुळे राज्य सरकारला आणि पोलिसांना दुसऱ्या ट्रायल्समध्ये अडचण येणार नाही। या सगळ्यामध्ये जो मुद्दा तुम्ही सातत्याने अधोरेखित करताय की ज्यांची निर्दोष मुक्तता हायकोर्टाने केली आहे ते पुन्हा जेलमध्ये जाणार नाहीत, स्थगिती देताना ही वाट सुप्रीम कोर्टाने नेमकी मोकळी का ठेवली? त्यांना पुन्हा जेलमध्ये जाण्यास का नाही सांगितलं गेलं? बघा, राज्य सरकारने पण तसा प्रयत्न केला नाही। राज्य सरकार म्हणत होते ठीक आहे, त्याच्यात जी जजमेंट त्यांनी दिलेली आहे ते आता जेलच्या बाहेर आलेले आहेत, त्याच्यावर आम्हाला काय आपत्ती नाहीये। म्हणजे राज्य सरकारने स्ट्रॉंगली त्याच्यावर काय आपत्ती घेतलेली नाहीये। कारण जर तसं केलं असतं तर सुप्रीम कोर्टाने एखाद्या वेळेस स्थगिती पण नाकारली असती, नुसती नोटीस इश्यू केली असती। तर राज्य सरकारने व्यवस्थितपणे मांडून असं सांगितलं आहे की दुसऱ्या ट्रायलला अफेक्ट व्हायला पाहिजे नाही। बरेच मकोकाचे ट्रायल चालू आहेत कथित आतंकवाद्यांविरुद्ध, दुसऱ्या लोकांविरुद्ध, तर त्याला अफेक्ट व्हायला पाहिजे नाही। त्यामुळे हे 11 जण जे बाहेर आहेत, उद्या सुप्रीम कोर्टाने एखाद्या वर्षांनी जर हे जजमेंट फिरवलं मेन मॅटर ऐकून, तर परत यांना जेलमध्ये जावं लागेल। पण त्याला अजून काही वेळ आहे, तुर्तास ते बाहेरच राहतील। एक शेवटचा प्रश्न या संदर्भातला, ही केस जर अशा पद्धतीने पुढे कोर्टामध्ये स्टँड होत गेली तर जे